भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो पांडुरंगा करू प्रथम नमन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्रय जननी देवाज्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या वचन ऐका कमळापती वचन ऐका आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड चिंतनीय मणी असा मागणीपर प्रकरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराय आपले आराध्य आपले उपास्य असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहून
देवाकडे क्षेमाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थिक जीवन जगत असताना तुकोबारांच्या जीवनामध्ये काही योग प्राप्त झाले आणि प्राप्त झालेल्या योगाच्या क्षेमाची मागणी मागणारा तुकोबारांचा हा अभंग आज सेवेकरिता आपण निवडलेला आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये कोणते योग प्राप्त झाले आणि त्या योगाच्या क्षेमाकरता तुकोबारांनी कोणती मागणी मागितली यावर यथाशक्ती यथामती आपल्या उरलेल्या वेळेमध्ये मला 15 मिनिटं वाढवून दिलेली आहेत. सुरुवातीला सांगितलं म्हणून बरं झालं. आपल्या उरलेल्या वेळेमध्ये काही चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा, प्रतिवर्षीप्रमाणे या बेलपोळा गावामध्ये होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि प्रेमाने साजरा होत आहे. आणि त्या सप्ताहातील या उत्सवातील ही उपांत्य दिवसाची सेवा म्हणजे मागणीची सेवा महाराजांनी माझ्याकडे मोठ्या प्रेमाने दिली आहे. तेव्हा तुम्हा कृपाळू संतांच्या आशीर्वादाने आणि श्री गुरूंच्या कृपेने सेवा पार पडायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, मागणीपर प्रकरणातला आहे. या अभंगातून तुकोबाराय आपले आराध्य आपले उपाशी असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याजवळ उभे राहून क्षेमाची मागणी करतायत. परमार्थिक जीवन जगत असताना तुकोबारांच्या जीवनामध्ये काही योग प्राप्त झालेले आहेत. या अभंगातली भाषा, या अभंगातले तुकोबारांचे शब्द आणि या अभंगामध्ये तुकोबारांनी व्यक्त केलेला भाव जर आपण पाहिला तर तुकोबारांच्या जीवनामध्ये परमार्थिक जीवन जगत असताना, परमार्थिक साधना करत असताना काही योग प्राप्त झालेले. कोणकोणते योग प्राप्त झाले? तुकोबाराय म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झालेला आहे. हा तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला योग आहे. तुकोबाराय म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होऊ पाहतोय. हा तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला योग आहे. आणि तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याची वाट मला सापडली आहे. हा ही तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला योग आहे. आणि या प्राप्त झालेल्या योगाच्या क्षेमाकरिता तुकोबारांनी 3 मागण्या मागितलेल्या आहेत. तुकोबाराय म्हणतात स्वस्वरूपाची वाट सापडली आहे, पण आता वाट सापडली ती या वाटेमध्ये तू फाटे फुटू देऊ नकोस. पहिली मागणी आहे. तुकोबाराय म्हणतात माझं चित्त देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होऊ पाहतोय, आता त्याला तिथेच बांधून ठेव. आणि माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे त्या भावाला तू अंतराय देऊ नको. अशा योगाच्या क्षेमाची मागणी करणारा तुकोबारांचा हा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले जे योग आहेत त्या योगाच्या क्षेमाची मागणी तुकोबाराय देवाकडे करतात. तुम्ही म्हणाल देवाकडेच का करतात? कारण देवाशिवाय तुकोबारायांसारख्या विरक्त महापुरुषाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या योगाच्या क्षेमाची चिंता वाहणारा कोण आहे? तुकोबारांच्या शब्दात जर उत्तर द्यायचं झालं त्यांचा भाग आहे माझा,
गुणांचा भार हा परमात्मा स्वतः वाहत असतो. अशी अनेक प्रमाणे आपल्याला देता येतील. आपण रोज म्हणता येणारे प्रमाणे गुरु परंपरेचे अभंग तुम्ही नजरेसमोर आणा. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. किंवा गीतेमध्ये सुद्धा भगवान म्हणतात योगक्षेम वहाम्यम. आता ते LIC ते वापरतात ती गोष्ट वेगळी आहे, पण परमात्म्याने आपल्याला अभय दिलंय. भक्तांना दिलेलं ते अभय आहे की भक्ताच्या जीवनातील सर्व भार हा परमात्मा वाहत असतो आणि भक्त ही देवाशिवाय दुसऱ्या कोणाकडे मागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाकडे मागतो तोच भक्त असतो. देवाशिवाय इतरांकडे मागतो त्याला भक्त म्हणण्याचं काही कारण नाही. तुकोबाराय सुद्धा आपले आराध्य आपले उपास्य असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहिले. आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले योग देवासमोर मांडलेले आहेत आणि देवाला त्याच्या क्षेमाची विनंती मागणी केलेली आहे. आता योग म्हणजे काय हो? योगक्षेमाची चिंता देव वाहतो, पण योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय याचं थोडंसं आपण चिंतन करू. योग कशाला म्हणतात? शास्त्राला जर आपण विचारलं तर शास्त्राने व्याख्या केली अप्राप्तस्य प्राप्तिही योगाः. आपल्याला एखादी वस्तू एखादा पदार्थ प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल आणि तो जर प्राप्त झाला तर त्या वस्तूचा किंवा त्या पदार्थाचा आपल्या जीवनामध्ये योग झाला असं आपल्याला म्हणता येतं. अप्राप्तस्य प्राप्तिही योगाः. मग क्षेम कशाला म्हणतात? जी वस्तू प्राप्त झाली किंवा जो पदार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्याचं परिशीलन झालं तर त्याचा क्षेम झाला असं आपल्याला म्हणता येतं. प्राप्तस्य परिपालनः क्षेमः. शास्त्राने त्याची व्याख्या केली. मग योग कशाला म्हणतात, क्षेम कशाला म्हणतात याचं आपण चिंतन केलं, त्याच्या व्याख्या पाहिल्या. आता योगक्षेमावरून जर वर्गवारी करायची झाली तर 2-3 वर्ग करता येतात. एक पहिला वर्ग असा आहे की ज्याच्या जीवनामध्ये योगच नाही त्यामुळे क्षेमाचं चिंतन करण्याचं काही कारण नाही. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे ज्याच्या जीवनामध्ये योग प्राप्त होतो पण त्याचा क्षेम होत नाही. आणि तिसरा वर्ग आहे योगही प्राप्त झाला आणि त्याचा क्षेमही झाला. विठ्ठल विठ्ठल. काही एक वर्ग असा असतो की त्याच्या जीवनामध्ये योगच प्राप्त होत नाही. आता योगच प्राप्त म्हणजे कशाचा योग? पैशाचा म्हणा. आता पैसा मिळवण्याकरिता आपण प्रयत्न करत नाही असे नाही. किती प्रयत्न करतो आपण? सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळे प्रयत्न आपले कशा करता? पैसा मिळवण्याकरताच नाही. पण पैशाचा योगच प्राप्त होत नाही. कितीही प्रयत्न करा. 100 सवे किशी पाऊणशेच. आता 100 सवे 125 होतात पण त्याच्या जीवनामध्ये पाऊणशेच. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा पैसा मिळत नाही, योगच नाही. त्यामुळे त्याचा क्षेमाचा काही प्रश्न नाही. अजून सोपं करून सांगू, काही दाम्पत्य अशी आपल्याला पाहायला मिळतात की कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा संततीचा योग काही त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. त्यामुळे योगच नाही तर क्षेमाचा काही प्रश्न नाही. चला बाजूला, पुढे चला. दुसरा एक वर्ग आहे ज्याच्या जीवनामध्ये योग प्राप्त होतो पण प्राप्त झालेल्या योगाचं क्षेमामध्ये परिशीलन होत नाही. जमीन विकली, पैसा मिळाला. आता तुमच्याकडे प्लॉट असतील कदाचित. प्लॉट विकल्यानंतर पैसे मिळतात पण पैसे मिळाल्यानंतर मनुष्य चंचल होतो. घरची भाजी बरी करत वाटत नाही. मग भाजी खायला कुठं जातो? आमच्याकडची गोष्ट सांगतो. आमच्याकडची लोक नाश्ता करायला खारघरला येतात. विठ्ठल विठ्ठल. पैसा चंचल आहे, तो आपल्यालाही चंचल बनवतो. पैशाचा योग आला पण चंचलतेमुळे त्या पैशाचा विनियोग दारू, आता नाही बोलत म्हणा, गाडी, बंगला आणि दागिने याच्यात पैसे संपवतो. आणि मग एकदा पैसे संपले की पुन्हा मग पैशासाठी बंगला करोडचा बांधतो पण कलरला नंतर पैसे नसतात. विठ्ठल. म्हणजे पैशाचा योग आला पण त्या योगाचं क्षेमामध्ये रूपांतर झालं. तो पैसा काही टिकला नाही. एखाद्याला म्हातारपणामध्ये संतती झाली. आता म्हातारपणामध्ये संततीचा योग आला
आता एवढ्या म्हातारपणाच्या वयामध्ये संतती झाली म्हणून पेढे वाटू लागला. आणि पेढे वाटता वाटता गावामध्ये पेढे वाटता वाटता एक मनुष्य मागून पळत पळत आला. म्हणे महाराज पेढे वाटू नका. म्हणे मुलाने चांदीचे डोळे केले. कळाले ना. म्हणजे संततीचा योग आला, त्याचा क्षेम झाला. पुराणातलं प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर नहुष राजाचं उदाहरण नजरेसमोर आणा. नहुष स्वर्गाधिपती झाला, परितो राहटी भांबावला, भुजंगत्व पावला, नेनसी काही. या नहुष राजाला प्रमोट केलं गेलं. प्रमोट आपण म्हणतो की नाही, शाळेच्या भाषेमध्ये एखादा जर मार्क मिळत नसतील तर त्याला काय गुरुजी काय करतात, सपास करतात की नाही. पुढे एटीकेटी कळते ना. एखाद्या विषयात नापास झाला तरी तो पुढच्या वर्गात त्याला ढकलला जातो. या नहुष राजाचे 99 यज्ञ झाले होते. स्वर्गाचा राजा जो इंद्र, दुर्वासूच्या शापाने तो याची गतिवृत्ती झाली. आता स्वर्गाला राजा नाही, कोणाला अधिकारी बनवावं. तो म्हणे अधिकारी असं होणारा कोण नाही, पण 99 यज्ञ झालेत, एक यज्ञ अजून व्हायचं बाकी आहे. मग याच नहुष राजाला प्रमोट केलं गेलं आणि याला इंद्रपदाची गादी मिळाली. इंद्रपदाच्या गादीचा योग या नहुष राजाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, पण त्याचं क्षेमामध्ये त्याला रूपांतर करता आलं नाही. आता काय नव्हतं काय माहिती, खुर्चीवर बसण्या अगोदर माणसं बरी असतात आणि बरी बोलतात, पण खुर्चीवर बसल्यानंतर कशी बिघडतात मला माहिती नाही. विठ्ठल आताच होतं असं नाही बरं का, पूर्वीपासून आहे. आता ते इंद्राची गादी त्याला प्राप्त झाली, पण तो राहाटी भांबावला. तो नहुष राजा म्हणू लागला इंद्राची गादी मिळाली, इंद्राचं पद मिळालं, म्हणजे इंद्राची बायको मिळाली नाही. पुढं काय झालं मला सांगायचं नाही, पण कशा करता सांगितलं मी. इंद्रपदाचा योग नहुष राजाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, पण प्राप्त झालेल्या योगाचं क्षेमामध्ये मात्र त्याला रूपांतर करता आलं नाही. काय परिणाम झाला, भुजंगत्व पावला, नेनसे काही. भुजंगत्व साप व्हावं लागलं. म्हणजे इंद्रपदाचा अधिकारी तोच नहुष राजा साप होऊन पृथ्वीवर पडला. एक दुसरा वर्ग आहे, योग प्राप्त झाला पण त्याचं परिशीलन क्षेमामध्ये झालं नाही. पण तिसरा एक वर्ग आहे ज्याला योग प्राप्त झालेला आहे पण अजून त्याचं क्षेम झालेला नाही. क्षेम होण्याकरता तो प्रयत्न करतो, आणि याच वर्गाची भूमिका घेऊन तुकोबारे आज देवाकडे उभे राहिलेत. आणि देवाकडे उभे राहत असताना एक साधकाची भूमिका घेऊन देवापुढे उभे राहिलेत. विठ्ठल या अभंगातला भाव, या अभंगातले शब्द जर पाहिले तर तुकोबारांनी घेतलेली जी भूमिका या अभंगातली आहे ही साधकाची आहे. साधक कोणाला म्हणावं, कोण आहे साधक? साधकाच्या अनेक किचकट व्याख्या शास्त्रामध्ये आहेत, पण त्या किचकट व्याख्याकडे आपल्याला जायचं नाही. आपल्या चिंतनाच्या दृष्टीने सहज सोपी होईल अशी व्याख्या साधकाची आपण करू. साधक कोणाला म्हणतात? ज्याला आपल्या जीवनातून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी वाटते आणि शाश्वत आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी वाटते असं त्याला वाटत नाही. तर याकरता जो प्रयत्न करतो, तळमळ करतो, असा जो कोणी असेल त्याला साधक म्हणा. विठ्ठल साधकाला जाणीव झालेली की ज्या संसाराच्या संगतीमध्ये मी जीवन कंठतोय तो संसार कसा आहे, या संसाराचं स्वरूप त्याला कळालंय. त्याला कळालं यया फलना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता रुखची. या संसाराचं अनित्यत्व आणि या संसाराचं मिथ्यत्वाचं ज्ञान त्याला झालंय, की त्याला कळालंय दुःख बांधबडी, दुःख बांधबडी आहे हा संसार, दुःख बांधबडी
की या संसाराच्या संगतीने मी कितीही प्रयत्न केला तरी मी सुखाच्या परिणामापर्यंत काय मला जाता येणार नाही, कारण या संसाराचं स्वरूपच मुळी दुःखरूप आहे. परंतु बाबा नेहमी गोड दृष्टांत सांगायचे. एकाने जमीन विकली, जमीन, आणि पैसे आले भरपूर. आता जमीन विकल्यानंतर आपले लोक काय करतात, गाडी घेतात, दागिने बनवतात आणि बंगला बांधतात मोठा. आता त्यानेही बंगला बांधला. किती करोडचा बांधला? मला थोडे पैसे खर्च करायचे, 10 करोडचा. वचन किंवा झाली जातात. 10 करोडचा बंगला बांधला. पण बंगल्यासमोर जर मोकळी जागा नसेल तर बंगला शोभून दिसत नाही. पण आता याने शेतातच बंगला बांधला होता. घरासमोर भरपूर अशी मोकळी जागा होती. आता समोरच्या मोकळ्या जागेमध्ये काय करावं काय करावं काय करावं विचार पडला. पण आता जवळ पैसे भरपूर होते म्हणून काय केलं त्यांनी, लगेच 5-6 जणांची कमिटी नेमली आणि कमिटीला सांगितलं की जगात जे कोणी काही केलं नाही, जगात जे झाड कोणी लावलं नाही ते झाड तुम्ही मला रिपोर्ट द्या, कोणतं झाड लावलं नाही. आता माणसाचा असा स्वभाव असतो की जे जगात कोणी केलं नाही ते आपण करतो. हा माणसाचा स्वभाव आहे. गावात जी गाडी कोणाकडे नाही ती गाडी आपल्याकडे असली पाहिजे असं माणसाला वाटत असतं. जो मोबाईल सोसायटीमध्ये कोणाकडेच नाही तो आपल्याकडे असला पाहिजे. अजून सोपं करून सांगू, जे बोल कोणाकडे नाहीत ते आपल्याकडे असलं पाहिजे असं वाटलं पाहिजे. नसेल वाटत तर ते वाटून घेतलं पाहिजे. गायकांबद्दल सुद्धा अशा आहे, ज्या चाली कोणाच्या खिशामध्ये नाही त्या चाली आपल्या खिशात असल्या पाहिजेत. जगापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा माणसाचा स्वभाव आहे. त्याचा सुद्धा स्वभाव. आता जगाने घरासमोर कोणतं झाड लावावं तर त्या कमिटीने रिपोर्ट दिला की जगामध्ये आतापर्यंत घरासमोर कोणीही बाबलीचं झाड लावलं नाही. आता असं म्हणतात की घरासमोर बाबलीचं झाड नसावं, पण आता जगापेक्षा काहीतरी वेगळंच करायचं आहे. त्याने काय केलं, घरासमोर बाबलीचं झाड लावलं. आता कीर्तनामध्ये झाड लगेच मोठा पण झाला. आता रोजचा त्याचा दिनक्रम असा की रोज सकाळी तो 6ला उठायचा. पूर्वीचा काळ होता बरं का, आताचे नाही, आता हे सगळे सूर्यवंश आहे. 6ला तो उठायचा. जसा घराच्या बाहेर पडायचा त्या बाबलीच्या झाडाकडे मान उंच करून तो पाहायचा आणि बरोबर त्याच वेळेला गावातला एक व्यक्ती बहिर दिशेला विधीला जाण्याकरिता नेमका बरोबर त्याच्या बंगल्याजवळून जायचा. आता पूर्वीचा काळ होता, लोक बहिर दिशेला बाहेर जायची. बाबा गमतीने म्हणायचे, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये फरक करायचा झाला तर एवढा करता येईल की पूर्वीच्या काळी लोक प्रवासाला निघाले तर घरून शिदोऱ्या घेऊन निघायच्या. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक घरी खायचे आणि विधी करायला बाहेर जायचे. आता नेमकं थोडस उलट झालंय. आता काय झालंय, आता धाब्यावर खातात आणि विधी करायला मात्र घरी येतात. आता तो गावातला एक व्यक्ती बरोबर 6 वाजता त्याच्या बंगल्याच्या शेजारून विधी करण्याकरता जायचा. त्याने 6 महिने निरीक्षण केलं. त्याची उत्कंठा शिगेला गेली. त्याला राहुलाने म्हणे, 6 महिने झालं मी पाहतोय बंगल्याचा मालक रोज सकाळी 6ला घराच्या बाहेर पडतो. जसा घराच्या बाहेर पडतो त्या बाबलीच्या झाडाकडे मान उंच करून पाहतो. का बरं पाहत असावा? त्याला सुद्धा राहुलाने सरळ त्या बंगल्याच्या मालकाकडे गेला. त्याला विचारलं, म्हणे 6 महिने मी तुमचं निरीक्षण करतोय, तुम्ही या बाबलीच्या झाडाकडे मान उंच करून पाहता, का बरं पाहता? आता त्या बंगल्याच्या मालकाने सुद्धा घड्याळाकडे पाहून आडेवेडे न घेता सरळ उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? म्हणजे रोज मी सकाळी उठतो, 6ला घराच्या बाहेर पडतो आणि त्या बाबलीच्या झाडाला आंबे आले की नाही ते पाहतो. दृष्टांत संपला. आता मी तुम्हाला विचारतो, बाबलीच्या झाडाला आंबे येतात का? येतात का? तुम्हाला माहित नसतील तर जुन्या लोकांना जाऊन विचारा. बाबलीच्या झाडाला भूत काळातही कोणी आंबे आलेले पाहिले नाही. आज येतात का? आजही येत नाही. आणि भविष्यात येतील का? भविष्यातही येणार नाही. जसे बाबलीच्या झाडाला भूत काळातही आंबे येत नाहीत, आजही येत नाहीत आणि भविष्यात येतील याची सुतराम शक्यता नाही, तसं हे दृष्टांताप्रमाणे तसं या संसाराच्या संगतीमध्ये भूत काळातही कोणी सुखाच्या परिणामापर्यंत गेला नाही, आजही कोणी सुखी नाही आणि भविष्यातही कोणी सुखी होणार नाही. का सुखी होणार नाही?
कारण त्याचं स्वरूपच दुःख रूप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या संसारामध्ये कोणी कितीही जरी प्रयत्न केले तरी त्याच्या पदरामध्ये दुःखच पडणार आहे. सुख नाही कोठे पाहता संसारी, सुख नाही कोठे पाहता संसारी, वाया हा व्यवहारी होऊ नको. या संसाराच्या संगतीमध्ये कोणालाही सुखाच्या परिणामापर्यंत जाता येत नाही, जाता येणार नाही. या उलट जो देखे सो दुखिया बाबा, फक्त दुरून डोंगर साजरे असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या संसाराच्या स्वरूपाला जाणून हा साधक या संसाराला वैताग गेलाय. याला संसार दुःख सहन होईना. मग त्याला वाटतं की दुःखाची आपल्या जीवनातून आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. आणि दुःखाची निवृत्ती जर व्हावी असं जर वाटत असेल तर साधकाने काय केलं पाहिजे? साधकाने देव आपलासा केला पाहिजे, तरच त्या साधकाला सुख प्राप्त होईल. तेने विन जीवन सुख देव आपलासा केल्याशिवाय या संसार दुःखातून मला काही निवृत्त होता येणार नाही. शाश्वत आणि निरतिशय सुख पाहिजे तर तो देव आपलासा केला पाहिजे. आता देव आपलासा करायचंय, साध्य कळालंय, पण साधन तरी कळालं पाहिजे की नाही. साध्यापर्यंत पोहोचायचं तर साधन केलंच पाहिजे. आणि साध्य जेवढं मोठं असेल साधन सुद्धा तेवढंच मोठं करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करोडपती व्हायचं असेल तर रस्त्यावर धंदा करून चालत नाही. त्याकरता त्याची व्यापकता सुद्धा मोठीच पाहिजे.
साध्य मोठं असेल तर साधना सुद्धा मोठीच पाहिजे. मग देवापर्यंत देवाला प्राप्त करून घ्यायचंय, देव आपलासा करून घ्यायचाय. कसं आपलासा करायचा? आता देवाच्या प्राप्तीची किती साधनं सांगितली हो, खूप साधनं शास्त्राने सांगितली. देवाच्या मुखामध्ये ज्ञानोबारे शब्द घडतात. तरी अर्जुना पाही प्रवेश वया माझ्या ठाई, उपायांचे नाही वाणी येथ. वाणी शब्दाचा अर्थ बेलपड्याची वाणी नाही बरं का, नाही आमच्या उसाटण्याची पण नाही. वाणी शब्दाचा अर्थ उंडीव, त्रुटी. ज्ञानोबा म्हणतात अर्जुना पुढे देवाच्या मुखामध्ये ज्ञानोबा शब्द भरतात. अर्जुना तरी अर्जुना पाही प्रवेश वया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी. अनेक उपाय आहेत, अनेक उपाय. पण अनेक उपायामध्ये सुद्धा 2-3 मुख्य वर्ग पडतात. कर्माचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे आणि भक्तीचा मार्ग आहे. आता इतर मार्गाचा जर आपण विचार करू गेलो तर इतर मार्ग देवापर्यंत नेत नाहीत असं नाही. पण या कलियुगामध्ये मात्र त्यांना क्षीणत्व प्राप्त झालेलं आहे. बरोबर पांडुरंग महाराज गोळेंच्या शब्दात बोलायचं झालं तर त्यांना टीबी झाला, टीबी. त्याच्या नपवती दारवंटा. आता ज्ञानाचं साधन देवापर्यंत घेऊन जात नाही असं नाही, पण ज्ञानाच्या साधनाचा अधिकारी कलियुगामध्ये होणं कठीण आहे. बाबा नेहमी गोड वाक्य सांगायचे, ज्ञानाचं साधन आवडणं वेगळं आणि ज्ञानाच्या साधनेचा अधिकारी होणं वेगळं आहे. ज्ञानाचं साधन आवडलं म्हणजे आपण अधिकारी होत नाही. बाबा गमतीने म्हणायचे, एखादा पंचदशी किंवा विचारसागरासारख्या ग्रंथाचं अध्ययन केलं म्हणजे ज्ञानाच्या साधनेचा अधिकारी झालो असं आपल्याला म्हणता येत नाही. ज्ञानाच्या साधनेचा अधिकारी होण्याकरिता जन्मच्या जन्म साधना करावी लागते. जन्मजन्म भगवान म्हणतात गीतेमध्ये, बहुनाम जन्मना म्हणते. जन्मच्या जन्म साधना करावी लागते. त्यावेळेला कुठं ज्ञानाच्या साधनेचा अधिकारी होता येतं. म्हणून ज्ञानाचं साधन कलियुगामध्ये चालत नाही. योगाचं साधन, आता योग लोकांना कळत नाही, पण योगा लगेच कळतं. पण उगाच धाब्यावर खायचं आणि घरी येऊन नाक धरून बसायचं असं चालत नाही. असा योग साधत नाही. योगाची 8 अंग सांगितलेली आहेत आणि त्यातलं 4थं अंग प्राणायाम. त्याच्या अगोदर 3 अंग सिद्ध करावे लागतात. यम, नियम, आसन आणि मग प्राणायाम. यमाचा पत्ता नाही, नियमाचा पत्ता नाही, आसन सिद्धी नाही आणि नुसतं घरी येऊन नाक धरून बसून योग साधत नाही. असं सांगतात की योगाची 8 अंग आहेत आणि एक अंग सिद्ध करण्याकरता 12 वर्षाचा कालावधी लागतो. 12 किती हो? 96. आपलं आयुष्यच किती आहे आता? मोजायला 100 असलं तरी 60-70 जातात. जुनी पिढी जाते 100 पर्यंत, पण नवीन पिढी मात्र पाव खाऊन हातपाव झालेले 70 पर्यंत, 70च्या पुढे काही जात नाही. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुवडा या दुःखाची वाटा भागाला. म्हणून योगही कळत नाही. कर्म मार्ग दुस्तर आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळे ते कळत नाही. न कळे न घडे, काही न कळत नाही आणि काही घडत नाही. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन. उचित विधी विधान न कळे आणि न घडे, 2 विशेषण वापरले. काही कळत नाही आणि काही घडत नाही. म्हणून कलियुगामध्ये जर देवप्राप्तीचं उत्तम असं साधन जर कोणतं असेल ते नारायण
कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तन. ही कीर्तनाची जी वाट आहे ही त्या देवापर्यंत आपल्याला कलियुगामध्ये घेऊन जाते. नवे नवे जो कीर्तन करतो त्याला देवाकडे जावं लागत नाही, देवच त्याच्याकडे येतो. कीर्तनाच्या वाटे, कीर्तनाच्या वाटे, कीर्तनाच्या वाटे बराडिया संदोटे पावे धागोनिया म्हणून कीर्तनाची अशी एक वाट आहे. तुकोबारे म्हणतात त्या साधकाची भूमिका घेऊन तुकोबारे देवापुढे उभे राहतात. हे देवा, या कलियुगामध्ये मला ही कीर्तनाची वाट सापडली आहे. पण या कीर्तनाच्या वाट म्हणजे साधनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. पण या कीर्तनाच्या वाटेमध्ये फाटे फुटण्याची शक्यता आहे. म्हणून हे देवा, तू या वाटेमध्ये फाटे फुटू देऊ नको, हीच मागणी तुकोबारे सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे देवाकडे मागणी मागतात. आता सरळ शेवटच्या चरणामध्ये गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडंसं शेवटच्या चरणातच आपण गेलो, त्यामुळे आता कीर्तन लवकर सुटतं की काय लोकांना बरं वाटतं. पण आपण सुद्धा अभंगाचा उलटा प्रवास करणार आहे. चौथ्या चरणातून सुरुवात केली, नंतर तिसरं, दुसरं आणि पहिला असा प्रवास आपल्याला करायचा आहे. तुकोबारे म्हणतात की देवा, तुझ्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाणारी ही भक्तीची चिंतनाची वाट मला सापडली आहे. पण ह्या प्राप्त झालेल्या साधनाचा योग माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. पण या वाटेला फाटे फुटण्याची शक्यता आहे. म्हणून हे देवा, नको फुटू देव फाटे. आता इथे तुकोबारांनी वाट शब्द वापरलेला आहे. वाट शब्दामध्ये तुकोबारांना प्रवास दाखवायचा आहे. आता तसं जर चिंतन करून गेलो तर जीव हा प्रवासी आहे. आणि या प्रवासाची सुरुवात कधी झाली हो? शरीर अवच्छेदकाने जर आपण चिंतन करू गेलो तर या प्रवासाची सुरुवात जन्माने होते आणि या प्रवासाचा शेवट मृत्यूने होत असतो, शरीर अवच्छेदकाने. पण जीव या अवच्छेदकाने जर आपण पाहू गेलो तर या जीवाचा प्रवास हा अनादी काळापासून सुरू आहे. अविद्येची निदान, विश्व स्वप्नांची आधारा, भोगीत होता प्रभुदान, अनादी जो. अनादी शब्दाखाली अंडरलाईन मारा. कधीपासून प्रवास सुरू आहे हो? अनादी काळापासून हा जीवाचा प्रवास सुरू आहे. आणि म्हणून या जीवाला प्रवास करावा लागतो. बरं, हा जीवाला प्रवास का करावा लागतो
कारण तो स्वस्वरूपापासून वेगळा झाला, म्हणून त्याला पुन्हा स्वस्वरूपाकडे जावं लागतं. स्वस्वरूपापासून वेगळा झाला म्हणूनच त्याला दुःख भोगावं लागलं. एक गोड प्रमाण आहे. सहज म्हणून हा स्वस्वरूपापासून वेगळा झाला. सहज देश वेश नव्हे माझा सहज शब्दाखाली अंडरलाईन मारलं. सहज सहज केलं, सहज घडलं. सहज म्हणून मी माझ्या स्वरूपापासून वेगळा झालो. आणि परिणाम देश वेश नव्हे माझा सहज सहज म्हणून फिरत आलो. आणि ज्या देशात आलो होतो तो देश माझा नाही, जो वेश आपण धारण केला तो वेशही माझा नाही. मग जर आपल्या स्वस्वरूपापासून आपण वेगळे झाल्यामुळे जर आपल्याला दुःख भोगावं लागत असेल, मग या दुःखाचा नाश व्हावा असं जर वाटत असेल, तर आपण ज्या स्वरूपाकडून आलो त्या स्वरूपाकडून आपल्याला परतीचा प्रवास केला पाहिजे की नाही, तरच या दुःखाचा नाश होईल. करू सकता कवणावरी कोठी स्थिर नाही, पाय डोळे म्हणता माझे तेही पैसा. आता या सगळ्यांना आपण माझं म्हणतो, पण ते आपले नसतातच थोडे. मग जर या सगळ्या दुःखाचा नाश आपल्याला करायचा असेल, तर हा परतीचा प्रवास या जीवाला करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांनी अनेक ठिकाणी आपल्याला उपदेश करत असताना असा उपदेश केलेला आहे की बाबांनो, हा अनमोल असा देवदुर्लभ असलेला नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तुम्हाला हे आयुष्याचं साधन प्राप्त झालेलं आहे. या प्राप्त झालेल्या आयुष्याच्या साधनामध्ये तुम्ही स्वस्वरूपाच्या घरापर्यंत परतीचा प्रवास केला पाहिजे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने ज्यांना कळतो त्यांना आनंद वाटत असेल, पण ज्यांना नाही कळत असेल तर काय विठाला विठाला संतांनी आपल्याला उपदेश केलाय. काय उपदेश केला? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणजे हा परतीचा प्रवास जीवाने केला पाहिजे. पण हा परतीचा प्रवासाची वाट संतांनी आपल्याला सांगितली. संतांनी सांगितलेल्या वाटेमध्ये जर हा प्रवास केला, मग तेनेची पण थे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आणि कसं बाबा नेहमी सांगायचे, संतांनी जी वाट सांगितली त्याच वाटेमध्ये जर गेला तरच स्वस्वरूपाच्या घरापर्यंत पोहोचतो. साधूच्या संगती तरुणोपाय म्हणून या वाटेमध्ये प्रवास करायचा. पण बाबा नेहमी सांगायचे की प्रवास करत असताना एकट्याने प्रवास करू नये. प्रवासामध्ये काय असावा? सोबती असावा.
मग या प्रवासामध्ये सोबती कोण असावा? नुसता पंक्ती जोडणारा सोबती नसावा. कोण कसा सोबती असावा? ज्या रस्त्यामध्ये जायचे त्या रस्त्याच्या मध्ये खास खळगे कुठे आहेत, आडी अडचणी कुठे आहेत, त्या संकटाची जाणीव असणारा जर सोबती बरोबर असला तर आपला प्रवास काय होतो? सुखकर होतो. मग या स्वस्वरूपाच्या घरापर्यंत प्रवास करायचा आहे, या वाटेमध्ये त्याला चालायचं आहे. मग सोबती कोण पाहिजे हो? या वाटेतला सगळ्यात उत्तम सोबती जर कोण असतील तर ते संत आहेत. हरिप्राप्तीसी उपाय धरावे, संता विण प्राप्ती नाही, ऐसे वेद देते काही. म्हणून सगळ्यात उत्तम सोबती जर कोण असतील तर हे संत आहे. तुकोबारांचा एक गोड अभंग आहे. टाळ दिंडी हाती, टाळ दिंडी हाती, त्याच्याकरता ही उत्तम सोबती आहे. टाळ दिंडी हाती कोण? ज्यांच्या हातामध्ये टाळ आहे, ज्याच्या खांद्यावर दिंडी आहे. दिंडी शब्दाचे दोन अर्थ होतात, एक पताका आणि विणा. आता गळ्यामध्ये टाळ असल्यानंतर विणा कसा वाजवणार? मग दिंडी शब्दाचा अर्थ करायचा पताका. ज्यांच्या खांद्यावर पताका आहे, गळ्यामध्ये टाळ आहे, हे वैकुंठीचे काय आहे? उत्तम सोबती आहेत. यांच्याच बरोबर वैकुंठाला गेलं पाहिजे. पण वैकुंठाला जायचं म्हणजे नेमकं कुठं जायचं? वैकुंठ शब्दाचे चिंतन करत असताना तीन प्रकारे करतात. एक लोकविशेष वैकुंठ आहे, एक स्वरूप विशेष वैकुंठ आहे आणि एक नाम विशेष वैकुंठ आहे. आता याचा विस्तार करत नाही. कोणत्याही लोकाला जायचं असेल, स्वरूप विशेष वैकुंठाला जायचं असेल तर संत हे उत्तम सोबती आहे. म्हणून संतांच्या सोबतीमध्येच ही वाट चालावी लागते. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. पण चालावं मात्र आपल्यालाच लागतं बरं काय. संत जरी आपल्याला वाट दाखवत असतात तरी चालावं मात्र आपल्याला लागतं. मग तुम्ही म्हणाल अशी पण प्रमाण आहेत, भागलिया मज वाहती. पण भागलिया मज म्हणजे दमेपर्यंत तरी आपल्याला चालावं लागतं. मग ते कडेवर उचलून घेतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे हा साधक रूपी जीव, त्या साधकाची भूमिका तुकोबारांनी घेतलेली आहे. तो तुकोबारांची साधका तो साधक म्हणतो की ही वाट मला सापडली आहे, मला संतांची सोबतही भेटली आहे, पण या वाटेमध्ये फाटे फुटण्याची शक्यता आहे. मग या वाटेमध्ये त्याला चालायचं आहे. कसं चालायचं? कसं चालायचं? हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाललं पाहिजे. एकदम उडी मारून चालत नाही. पी हळद आणि हो गोरी परमार्थात नाहीच चालत. तुम्ही चालण्याची क्रिया जर पाहिली ना, चालण्याची क्रिया कशी असते? चालण्याची क्रिया कशी असते? अगोदर एक पाय स्थिर करावा लागतो. तो पाय स्थिर झाला की अगोदर स्थिर केलेला पाय उचलावा लागतो आणि तो पुढे टाकावा लागतो. तो स्थिर झाला की मग परत स्थिर केलेला पाय उचला. याला काय म्हणतात? चालण्याची क्रिया. दोन्ही पाय जर एकदम पुढे टाकले तर त्याला काय म्हणतात? चालणे म्हणत नाही. पळाला तरी चालणं, ते पळणं वेगळं, धावणं वेगळं. मराठी भाषा फार गोड आहे बरं का. पळणं वेगळं आहे, धावणं वेगळं आहे. चोर कधी धावत नसतो, चोर पळत असतो. चोर पळाला असंच म्हणतात, चोर धावला असं नाही. धावपटू धावत असतो. आता हे याच्यात विस्तार मी करत नाही. पण चालण्याची क्रिया अगोदर एक एक अनुभवावर आरूढ होत 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 तुकोबारांचं एक प्रमाण आहे. अनुभवे अनुभव अवघाची साधिला. एक एक अनुभवावर आरूढ होत होत हळूहळू त्यांनी चाललं केलं पाहिजे. एकदम 10वीला बसून चालत नाही. पहिले कुठे जावं लागतं? नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, नंतर पहिली, अशी स्टेप बाय स्टेप. मग 10वी आणि मग 12वी, नंतर ग्रॅज्युएट, नंतर डबल ग्रॅज्युएट, नंतर PhD. हळूहळू चाला.
ही साधना करत असताना, या वाटेत चालत असताना हळूहळू चाललं पाहिजे. कारण हळूहळू जर चाललं नाही तर या वाटेतून भरकटण्याची शक्यता आहे, वाटेला फाटी फुटण्याची शक्यता आहे. म्हणून हळूहळू चाला. बरं, चालत असताना काय नियम सांगितला? कोणी कोणाशी न बोला. काय बोलायचं नाही हो. जी साधना आपण करतो ना ती कोणाला सांगायचीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण नेमकं उलट करतो, नेमकं उलट करतो. जर एखादा 5,000 जप करत असेल ना तो दुसऱ्याला विचारतो, किती करतो रे बाबा? मी 5,000 करतो. अजून सोपं करून सांगू, एखाद्या काकड्याची साधना जर करायला लागला ना, काकड्याची, कार्तिक महिन्यामध्ये करतात की नाही? कुठल्या महिन्यात? कार्तिक ना. कार्तिक महिन्यामध्ये काकड्याची साधना केली जाते आणि जो करतो ना तो शांतच बसत नाही. जो भेटतो त्याला, का हो तुम्ही काकडा करता का? का म्हणून विचारतो? कारण मला मी करतो हे त्याला सांगायचं असतं. तसं पाहिलं तर संतांची अपेक्षा अशी आहे की आपण केलेलं दान, आपण केलेलं पुण्य, आपण केलेलं सुकृत हे जगापासून लपवून ठेवलं पाहिजे, लपवून ठेवलं. ज्ञानोबरांची तर फार गोड भाषा आहे. वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता जरी जोडे, तरी वेडीवे माझी तडे महिमा भेणे. वाचस्पती सारखी प्रज्ञा जरी असली, विद्वान पंडित जरी असला, सगळं काही येत असलं तरी जगामध्ये राहत असताना मात्र वेड्यासारखंच राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एखादा लोभी माणूस जसा आपल्याकडे किती संपत्ती आहे हे जगाला कळू देत नाही, त्याप्रमाणे साधकाने आपण काय साधना करतो हे जगाला कळू देऊ नये. अहो, जगाला कळू देऊ नये यात नवल नाही. बाबा नेहमी सांगायचे आपल्या बायकोला सुद्धा कळायला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्याने ते झाकून ठेवलं पाहिजे. कसं झाकून ठेवलं पाहिजे? आता फार विस्ताराने चिंतन करण्यासारखा हा विषय आहे. नाना कृषीवलू आपुले पांघरवी पेरिले, पैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकऱ्याचं उदाहरण ज्ञानोबाने दिले. शेतकरी म्हणे पेरणी करतो, पेरणी. आता पेरणी केल्यानंतर ज्या धान्याची पेरणी करतो तो काय उघडं ठेवतो का? आणि उघडं ठेवलं तर काय चिमणी पाखरं खाऊन जातील. मग काय करतो? ते केलेलं, पेरणीने केलेलं जे धान्य असतं त्याला काय करतो? झाकून ठेवतो. झाकून. काय म्हणतात आमच्याकडे त्याला झीट म्हणतात. झीट. इकडे काय म्हणतात? झीटच म्हणतात ना आपल्याकडे. ती फळी पिळवली जाते वरून आणि त्याला मातीमध्ये झाकलं जातं. त्याप्रमाणे आपण केलेलं दान कोणी कोणाशी न बोला. चालत असताना, या वाटेवर चालत असताना आपण काय साधना करतो हे आपण कोणाला सांगितलं नाही पाहिजे. आपल्या पुरतीच मर्यादित ठेवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तर चालतो आहे, या वाटेवर तो चालतोय. पण चालता चालता अनेकांचे कानी गुणदोष मनाने. आता चालताना काही नियम सांगितले बरं का. हे नियम कशा करता? या वाटेला फाटे फुटू देऊ नये म्हणून. या वाटेत चालत असताना अनेकांचे गुणही पाहायचे नाहीत आणि दोषही पाहायचे नाहीत. आता तुम्ही म्हणाल दोष नाही पाहायचं, हे बरोबर आहे, पण गुण सुद्धा पाहायचे नाही. आता गुण पाहिल्यानंतर या वाटेमध्ये कशी काय आपल्याला प्रतिबंध निर्माण होतो? त्याचं उत्तर असं आहे. आता एखादा चांगला मृदंगाचार्य असेल यांच्यासारखा आणि त्याचा मृदंग जर ऐकला एखाद्या साधकाने, तर साधकाने ऐकल्यानंतर त्याच्या मनात इच्छा निर्माण होते की आपण सुद्धा असा मृदंग वाजवला पाहिजे. पण नुसती इच्छा झाली म्हणजे वाजवता येतो का? इच्छा झाली म्हणजे वाजवता येत नाही. मग काय करावं लागतं? कोणतरी गुरुजी भेटावं लागतो, त्याच्याकडे त्याला पाया पडावं लागतं आणि मग त्याच्याकडे जाऊन ट्युशन लावावं लागतो रविवारी. मग रविवारी जातो, मग ते वहीमध्ये बोल नेरून आणतो. मग ती वही आणायची, अशी फेकून द्यायची. अशी बोल येतात का? नाही. मग त्याची रियाज करावे लागतं. एक एक बोल किती वेळा वाजवावा लागतो? अहो, एक एक शब्द 1000 वेळा तरी वाजवला पाहिजे, मग हातातून बरोबर येतो. बरोबर ना? बरं. पण कमीत कमी 1000 वेळा तरी, एक बोल 1000 वेळा वाजवला म्हणजे तो कधीच अडत नाही कोणत्याही स्पीडला. मग एखादा साधक त्या गुरुजींकडे गेला, तो बोल लिहून आणला आणि त्या बोलाचा रियाज करू लागला. याचा अर्थ काय? तो साधनेपासून
तेवढा काल का होईना तो दुरावला जातो. म्हणून ते कोणाचे गुणही पाहू नयेत आणि कोणाचे दोषही पाहू नयेत. आणि कांचे कानी गुणदोष मनाने, कारण या गुणदोषांच्या ठेचा या साधकाला लागत असतात आणि ठेच लागले की काय होत असतो, प्रवास खुंटत असतो. चालता लागती गा गुणदोषांच्या काका करणारी मंडळी त्यांची प्रमाणे पाठत. चालताना या गुणदोषांच्या ठेचा लागतात. बरं, या वाटेमध्ये किती प्रतिबंध येतो. या वाटेमध्ये पुढे जात असताना एक जंगल लागतं. जंगल, कोणतं जंगल लागतं, विषयाचं. येथ विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी. या विषयाचं दाट जंगल लागतं आणि या जंगलामध्ये मग आता दाट जंगल असलं की त्यामध्ये जंगलामध्ये श्वापद सुद्धा किती असतात, भरपूर श्वापद असतात. कोणकोणती असतात, जी आपल्या ज्या वाटेमध्ये आपण प्रवास करत असतो त्या वाटेतला प्रवास थांबवणारे ते असतात. विठ्ठल कोण आहेत मग आता मी ओळी म्हणून गेलो. काम क्रोधाची साकडी, काम क्रोधातिक विकार हे आपल्या वाटेमध्ये हे प्रतिबंध आहेत, आपल्या वाटेला फाटे फोडणारे. हे काम क्रोधातिक विकार काय करतात, देवाची आणि आपली भेट होऊ देत नाही. कामे नेले चित्त नेदी, अवलोको मुख बहु वाटे दुःख, फुटो पाहे हृदय कागा सासुरवासी भगवंता. हे काम क्रोधाधिक विकार. आता याचा विस्तार मी करत नाही. कामाने कसा प्रतिबंध निर्माण होतो, क्रोधाने कसा निर्माण होतो. अहो, आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला क्रोध, बाबा नेहमी सांगायचे की आपल्या अंतकरणात क्रोध निर्माण झाला की आपलं 70% पुण्य तो खाऊन टाकतो. विठ्ठल म्हणून या काम क्रोधाधिक विकार या वाटेला फाटे फोडणारे आहेत. म्हणून यांचा फार विस्तार करता येण्यासारखा आहे. हे काम क्रोधाधिक विकार करतात काय, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग. मारक दे, कोणाला मारक होता तो, या वाटेतून प्रवास करणारा आहे ना त्याला. एखादा जरी भेटला ना एखादा, तरी वाटेतून त्याला पदच्युत करून टाकतो. विठ्ठल विठ्ठल विस्ताराने सांगत नाही, फक्त नजरेसमोर दृष्टांत आणतो. तो ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न असलेला ब्राह्मण 8 रस्त्याने गेला आणि फक्त दृश्य पाहिलं त्याने. ते दृश्य फार, आता सगळ्यांना तुम्ही भविष्य मंडळ याच विस्तार करत नाही, फक्त दृश्य त्याने पाहिलं. असा काही वाटेतून पदच्युत झाला, असा काही पदच्युत झाला. म्हणून हे काम क्रोधाधिक विकार आहेत ना, हे आपल्या वाटेला फाटे फोडणारे आहेत. म्हणून हे देवा, यांच्या पुढे आमची काही शक्ती चालत नाही, तू आम्हाला सांभाळ. तुका म्हणे वाटे नको कुठो देऊ. आता एवढेच आहेत का हो, एवढेच आहेत का, अजून खूप चिंतन करता येण्यासारखं आहे. या जंगलामधून जाताना एक येडका येतो. येडका, आता हा येडका असा सामर्थ्यशालीने, असा बळवान आहे की भळ्यांची फजिती करणार आहे. येडका मदन तो केवळ पंचानन. कोणाकोणाला धडक मारली हो, सगळा अभंग तुम्ही पाहून घ्या. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चंदा, दुर्योधना घातली गदा, घेतला प्राण. आता भारूड म्हणायला वेळ नाही आपल्याला, पण हे सगळे प्रतिबंध करणार आहेत, या वाटेमध्ये प्रतिबंध करणार आहेत. पण या वाटेमध्ये प्रवास करत असताना पुढे 3 खड्डे लागतात. बरेचसे साधक या खड्ड्यामध्ये अडकतात. कोणकोणते खड्डे आहेत, पैका, बायका आणि प्रतिष्ठा. हे 3 खड्डे आहेत. हे 3 खड्डे, एखादा तयारीचा साधक असेल ना तर पैशाला लाथ मारतो, स्त्रीची आसक्तीही सोडून देतो, पण मात्र प्रतिष्ठा मात्र त्याला सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण ही प्रतिष्ठा अशी असते ना की पैशाला लाथ मारतो, स्त्रीच्या आसक्तीलाही लाथ मारतो, पण प्रतिष्ठा मात्र सोडत नाही. अशी ही प्रतिष्ठा असते. म्हणून हे 3 एषणा सांगितलेले. 3 एषणा, लोकेशना, वित्तेशना आणि दारेशना. हे आपल्या वाटेला फाटे फोडणारे आहेत. म्हणून हे देवा, ही वाट मला सापडते. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. हे सगळे प्रतिबंध करणारे घडक आहेत.
आणि या घटकांना सगळ्यांना डावलून पुढे एक डोंगर पार करावा लागतो. कोणता? चुकावणी आला पहाडी सदवासनारूपी पहाडावर यावं लागतं. म्हणून या सगळ्या प्रतिबंधाला डावलता या साधकाला येत नाही. म्हणून देवाला प्रार्थना करतो की हे देवा, ही रस्ता मला, ही वाट मला सापडलेली आहे. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. या सगळ्या प्रतिबंधाचा विचार केला. पण हे सगळे कार्यरूपी प्रतिबंध. या सगळ्यांना कारण असणारा एक प्रतिबंध आहे, तो म्हणजे संसार. सगळ्यात मोठा प्रतिबंध कोणता आहे हो? सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे संसार. ज्ञानोबांनी त्याचं चिंतन केले. करी तसे आडवारा विश्वाभासू करी अर्जुना पाही. नाही, विठ्ठल विठ्ठल करी तसे आडवारा विश्वाभासू. सुरुवात मला आठवत नाही आता. संसाराला काही ठिकाणी विश्वाभासू म्हटलेलं आहे. हा संसार काय करतो? या वाटेमध्ये चालणारा जो साधक आहे त्या साधकाला सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तो संसाराचा आहे. या संसाराचं चिंतन करत असताना हा संसार दोन प्रकारचा सांगितलेला आहे. पंचदशीमध्ये याचा विचार आलेला आहे. दोन प्रकारचा संसार आहे. ईशकृत संसार आणि जीवकृत संसार. ईश्वरेने अपे जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते. दोन प्रकारचा संसार. आता याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, शास्त्रीय अशास्त्रीय. त्या खोलात मी जात नाही. पण या सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणता असेल तर हा संसाराचा प्रतिबंध आहे. आणि हा संसाराचा प्रतिबंध कुठे जर निर्माण होत असेल तर तुकोबाई म्हणतात, हे देवा, हा संसाराचा प्रतिबंध जर कुठे निर्माण होत असेल तर तो आपल्या मनात निर्माण होतो. मनात निर्माण होतो. कारण ह्या संसाराची उत्पत्ती कुठे आहे? या मनाच्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल जेथ संसार चित्र उमटे तो मनोमय पट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा कैसे. हा संसार कुठे निर्माण होतो? जो आपल्याला प्रतिबंध करतो. स्वस्वरूपाच्या वाटेमध्ये जायला सगळ्यात मोठा प्रतिबंध असलेला संसार या मनाच्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून तुकोबाई देवाकडे प्रार्थना करतात, म्हणे देवा, या मनाची चंचलता फार आहे. या मनाच्या ठिकाणी हा संसार निर्माण होतो आणि तो आम्हाला सगळ्यात मोठा प्रतिबंध करतो. म्हणून हे देवा, हे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर होऊ पाहतोय. त्या स्थिर झालेल्या मनाला तुझ्या चरणाच्याच ठिकाणी बांधून ठेव. हेच तुकोबाई प्रार्थना करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. दृढ माझे मन, दृढ माझे मन, दृढ
म्हणतात की हे देवा, या वाटेमध्ये साचलेला सगळ्यात मोठा प्रतिबंध जो संसार, हा संसार मनाच्याच ठिकाणी निर्माण होतो, म्हणून हे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. कारण हे मन चरणाच्या ठिकाणी जर राहिलं आणि तिथे जर स्थिरावलं तरच माझा पुढचा प्रवास सुखकर होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण या मनाच्या साह्याने आपल्याला गती अथवा अधोगती आपल्याला प्राप्त होत असते. गती अधोगती मनाच्या युक्ती. म्हणून या मनाचं साह्य झाल्याशिवाय आपला पुढचा प्रवास सोपाच होत नाही. म्हणून मनाची म्हणजे अंतःकरणाची कृपा फार महत्वाची आहे. तशी या प्रवासामध्ये गुरुकृपा पाहिजे, अंतःकरण कृपा पाहिजे, देवाची कृपा पाहिजे आणि शास्त्र कृपा पाहिजे. पण या सगळ्यात मोठी जर कृपा कोणाची पाहिजे असेल तर ती मनाची पाहिजे. विठ्ठल म्हणून या मनाला राजा म्हटलेला. राजा मन राजा एक देह पुरी. हा मन इंद्रियांचा राजा आहे आणि हा मन जर देवाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहिला तरच या वाटेचा फाटे फुटणार नाहीत. म्हणून हे देवा, या मनाला तुझ्या चरणाच्या ठिकाणी बांधून ठेव. का बांधून ठेव? कारण हे मन फार चंचल आहे. किती चंचल आहे? अर्जुनासारख्या देवाच्या लाडक्या भक्ताने सुद्धा या मनाबद्दल देवाकडे तक्रार करावी की हे देवा, हे कृष्ण, हे मन काय फार चंचल आहे. योग वशिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठाकडे तक्रार केली की हा मन चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. म्हणून हा मन फार चंचल आहे. पण या चंचल असलेल्या मनाकडे सुद्धा एक चांगला गुण आहे. कोणता चांगला गुण आहे? त्याला चांगलं काहीतरी दिसतं की तो तिथे काय करतो? स्थिरावतो. ज्ञानोबा चिंतन करतात. या मनाची कणिके देखलिया गोडी ठाईचाची सोके. अनुभव कौतुके दावित जाय. या मनाला चांगलं काही दिसलं की ते चांगलं दिसल्यानंतर त्या ठिकाणी तो काय करतो? स्थिरावतो. आणि या जगामध्ये तुकोबारे म्हणतात देवा, तुझ्या चरणापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही. म्हणून हे मन जर तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहिलं तर ते तिथून कुठंच जाणार नाही. आता कोठे धावे मला, आता कोठे धावे मला, आता कोठे MH46BQ 4057 पांढऱ्या रंगाची इको आहे. 4057 नंबर वाटेमध्ये लावलेली आहे. जरा बाजूला करून घ्या. आता हे मन कुठं कुठं जाऊन येतो. भलतिया सवे धावे सैराट. सैराट शब्द आजचा नाही बरं का, प्राचीन काळातला. म्हणून हे मन फार चंचल आहे. आणि हे चंचल मन देवा तुझ्या चरणा एवढं सुंदर दुसरं काही नाही. आणि ते चरणाच्या ठिकाणी जर स्थिर राहिलं तर ते कुठेही धावणार नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया.
आणि एकदा ते तिथे थांबलं की मग काय होईल, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, त्या चरणाच्या ठिकाणी तो स्थिर राहील. मग देवाने तुकोबाराने विचारलं, जर हे मन माझ्या चरणाच्या ठिकाणी मी स्थिर बांधून ठेवलं मग तू काय करशील? त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं, माझ्या प्रारब्ध वशामध्ये जे काही भोग मला प्राप्त होते ते भोग भोगे, पण हे देवा तुझं चिंतन केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर आले भागाते करीतो
तुझे नाम तुझे नाम उच्चारितो. या अभंगाच्या चिंतनाला आपण शेवटून खालून सुरुवात केली. तुकोबर म्हणतात की स्वस्वरूपाची ही वाट मला सापडली आहे. हे देवा, या वाटेमध्ये तू फाटे फुटू देऊ नको. कोण कोण फाटे फोडणारे त्या घटकाचं चिंतन आपण करून आलो. सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे संसाराचा. तो संसाराचा प्रतिबंध जर कुठे निर्माण होत असेल तर मनाच्या ठिकाणी तो निर्माण होतो. आणि या मनाच्या ठिकाणी तू हे मन जर तुझ्या देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहिलं तर हा संसार मला काही करणार नाही. मग त्या संसारावर मला लाथ मारण्याची ताकद मला प्राप्त होईल. लाथाडीला संसार गेला षडवर्मीचा मार. पण कधी जर माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहिलं तर. पण हे मन स्थिर राहिल्यानंतर मग उरलेलं जे आयुष्य आहे तर मन देवाच्या ठिकाणी स्थिर राहिल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. मग हे सगळी स्थिती प्राप्त झाल्यानंतर मग आता उरलेल्या आयुष्यात काय करणार. तुकोबर म्हणतात आले भागा ते करीतो तुझे नाव. प्रारब्ध वशामध्ये जे जे काही मला भोग प्राप्त होतील ते मी भोग भोगेन. पण ती भोग भोगताना मात्र तुझं नाम मात्र उच्चारल्याशिवाय राहणार नाही. तुझे नाम उच्चारितो. कारण आपल्या प्रारब्धावशामध्ये प्राप्त झालेले जे भोग आहे तो आपल्या कर्माचा परिपाक असल्यामुळे ते भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. त्याचा भार हे देवा मी तुझ्यावर टाकणार नाही. आणि आपल्या भोगाचा किंवा दुःखाचा भार देवावर टाकतात त्याला संतांनी शहाणं म्हटलेलं नाही, मूर्ख म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबांचे काही अभंग गाथ्यामध्ये असे आपल्या नजरेसमोर येतात. होईन तो भोग भोगीन, होईन तो भोग भोगीन, नगादी विठ्ठला भार तुझ. हे देवा, मी तुझ्या कोणत्याही प्रकारचा भार घालणार नाही. जो काही भोग माझ्या प्रारब्ध वशामध्ये मला प्राप्त होईल तो मी भोग भोगणार आहे. मग प्रारब्ध वशामध्ये आपल्या वाट्याला कोणतं कर्म आलेलं आहे आपल्या कर्माप्रमाणे ते निश्चित होत असतं. त्यामुळे त्याचा भार मी तुझ्यावर टाकणार नाही. आले भागा ते करीतो. म्हणून मुक्त महापुरुषाचं जीवन कसं असतं नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे की तो स्थितीला प्राप्त झालेला महात्मा आहे. ज्ञान रूपी अमृताने तृप्त झालेला महात्मा आहे. तो या संसारामध्ये कसा राहतो दोन दृष्टांताने त्याचं चिंतन नाथ महाराजांनी केले. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणी राहती त्याप्रमाणे तो महात्मा संसारात राहत असतो. वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठवली गेला याप्रमाणे तो महात्मा जगामध्ये राहता. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची. प्राक्तनाची किंवा प्राचीनाची. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध वशामध्ये जे जे काही भोग आहेत ते मी भोगायला तयार आहे देवा. त्याचा भारही मी तुझ्यावर टाकणार नाही. पण तुझं नाव मात्र घेतल्याशिवाय राहणार. तुझे नाम उच्चारितो. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर रामायणातला प्रसंग नजरेसमोर आणा. ज्या वेळेला लंकाधीश रावणाने आई साहेबांचं अपहरण केलं, आशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. आता एवढ्या प्रभू रामचंद्राच्या विरहानंतर राक्षसींच्या गरड्यामध्ये एवढ्या दुःखामध्ये सुद्धा आई साहेबांचे शब्द पहा की माझ्या वाट्याला आलेले हे भोग आहेत ना माझे प्रारब्ध असतील पण तुझे नाम उच्चारितो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः. भगवान म्हणतात
बुद्धियोगन उपाशित्य मत चित्त सततम स्मर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या वाट्याला आलेले जे जे काही कर्म आहेत ते मी कर्म करीत राहणार. आले भागा ते करीतो तर तुझे नाम उच्चारितो. मग वाट्याला आलेले कर्म करशील. देव म्हणाले घड्याळात बघा 9:40 होऊन गेले, 35 होऊन गेले, 40 होत आली आहे. आपली 5 मिनिटं शिल्लक आहेत. एक चरणाचा भाव अजून करायचा आहे. त्यावेळेला देवाने तुकोबाराने सांगितलं सगळं मान्य आहे. तुझ्या वाट्याला आलेले कर्म तू करशील पण नामचिंतन करशील. पण ही सगळी मान्यता तुझी आहे पण अजून मी तुझ्यासाठी काही करू का. त्यावेळेला तुकोबारे म्हणतात की अशा प्रकारचा हा भाव माझ्या अंतःकरणात निर्माण झालाय. कोणता भाव. ही वाट मला सापडली आहे त्या वाटेतून आता मला फाटे फुटू देऊ नको. माझं मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झालंय. असा जो भाव माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे तो भाव माझ्या अंतःकरणातून अंतरू नको. ही शेवटची मागणी तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या
देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबर म्हणतात की आता माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे हे देवा तू अंतरू नको. आता तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव कोणता आहे? तो शुद्ध भाव आहे आणि एक अशुद्ध भाव आहे. शुद्ध भाव कोणता आहे? ज्ञानोबांनी तो आता खूप गोड चिंतन करता येण्यासारखं आहे. पण पुन्हा एकदा कधीतरी हीच मंडळी असली की पहिल्या चरणातून सुरुवात करू. आता हा भाव कोणता आहे फक्त तुमच्या नजरेसमोर आणून देतो. ज्ञानोबांनी शुद्ध भावाची व्याख्या हरिपाठामध्ये केली आहे. सर्वा घटी राम भाव शुद्ध. सर्व चराचरामध्ये व्यापून असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा माझ्या अनुभवात यावा असा जो भाव तुकोबर म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले. भाव शब्दाचे अर्थ इथे मान्यता असं करायची. अशी मान्यता माझ्या अंतःकरणात निर्माण झाली ती देवा अंतरू देऊ नको. अनेक ठिकाणी हा भाव तुकोबरांनी देवाकडे मागितलेला आहे. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही किंवा जनीवणी अवघा देव वासनेचा पुसावा ठेवा. शेवट काय? ऐसा मनी वसुद्या काही. हा भाव तुकोबरांनी इथे अपेक्षित आहे. कारण हा भाव निर्माण झाल्याशिवाय परमार्थामध्ये पुढे प्रगतीच होत नाही. म्हणून तुकोबर म्हणतात की हा भाव माझ्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे तो अंतरू देऊ नको. आणि जर असं अंतरला नाही तर आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. असं तुकोबरांच्या या गोड अभंगावर आपल्या नियोजित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा कोणताच आग्रह नाही. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य बाबांचं आहे. जे काही चुकलं असेल काही अपसिद्धांत झाले असतील तर माझ्या बुद्धीचा दोष समजून उदार अंतःकरणाने क्षमा करा. निन्यते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विन्वितसे किंबहुना तुमची गेले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथे माझे चिवरले पायी. पुन्हा पुन्हा एकदा तुम्हा कृपाळू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. बाबांनी आणि त्यांच्या कुटुंबाने चालू केलेला हा उत्सव या उत्सवामध्ये अशीच भरभराटी हो. वर्षाकाळी सरिता जैसी चढू लागे अशी नीच नवे श्रद्धा दिसे अशी वाढ होत राहो ही देवाचरणी प्रार्थना करतो. सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आज कीर्तनाला माझ्या ठिकाणी इथे येऊन बसलेले परमपूज्य रामकृष्ण महाराज आहेत. आता त्यांच्यासमोर मी कीर्तन करावं. आता आमची अवस्था अशी की त्यांनी कीर्तन करावं आणि आम्ही टाळ घेऊन उभं राहावं. पण ते सुद्धा मोठेपणाने आता एक कीर्तनकार दुसरे कीर्तनाला येत नाही तर ते आले हे त्यांचं काय आहे मोठेपण आहे. आणि लहानाच्या कीर्तनाला आले हे अजून मोठेपण आहे. म्हणून त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. टाळकऱ्यांनी सुंदर चाली म्हटल्या. एकही चित्रपटाची चाल आली नाही त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद आणि कृतज्ञता भाव त्यांच्याबद्दल व्यक्त करतो. दोन्ही मृदंगाचार्य जुगलमध्येच आज ऐकायला मिळाले आम्हाला. त्यांच्या तुम्हा दोघांबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. तुम्हीच आहेत बरं का. दुसरे पण इथे तयारीचे आहेत अजून. त्यांना संधी मिळाली नाही. त्यांना उद्या संधी द्या काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि वक्ता तो वक्तानो हे श्रोते तुम्हा श्रोत्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सुंदररित्या ज्यांनी पोहोचवला दोन्ही प्रक्षेपण सेवा त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आमचे विणीकरी बाबा त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि कीर्तनामध्ये ही संवादिनी वाजवणे एवढं सोपं नाही बरं का. फार कठीण गोष्ट आहे. कारण कीर्तनकार कधी कोणत्या रागात जाईल हे सांगता येत नाही. आमच्या ताईंनी खूप अशी सुंदर साथ केली. त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.